कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रायगड जिल्ह्यातील महाड शहरातील कुंभाराळी परिसरात एका वृद्ध महिलेला फसवून सोन्याची चेन आणि सोन्याची बोरमाळ घेऊन चोरटे फरार झाले होते। महाड शहर पोलिसांना चोरांची माहिती मिळाल्यानंतर त्यांना अंबवली तालुका कल्याण येथून अटक करण्यात आले। खादिम हुसेन सय्यद उर्फ इराणी असे अटक करण्यात आलेल्या चोराचे नाव असून 30 दिवसांची पोलीस कोठडी त्याला सुनावण्यात आली आहे। अन्य चोरांचा देखील लवकरच छडा लावला जाईल असे पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांनी सांगितले। या तपास पथकामध्ये पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील, पोलीस अंमलदार विकास सुतार, प्रतीक कदम यांचा समावेश होता। या पोलीस टीमने मध्यरात्रीच्या सुमारास इराणी चोरावर झडप घालून चोराला पकडल्यामुळे महाड तालुक्यातून पोलिसांचं कौतुक होत आहे। महाड शहर पोलीस स्टेशनला 6 तारखेला जुने मार्केटमध्ये एका वृद्ध महिलेचे दागिने फसवून घेऊन गेला होता एक आरोपी। असा महाड शहरला CR नंबर 1/2025 दाखल होता। या आरोपीचा आमच्या तपास पथकानं कसून शोध घेतल्यानंतर हा आरोपी आंबिवली इथला इराणी आहे असं निष्पन्न झालं। त्यावर आमचं तपास पथक आंबिवली इथं जाऊन या गुन्ह्यामध्ये सहभागी असलेला आरोपी खादिम हुसेन उर्फ काजिम हुसेन सय्यद उर्फ इराणी या आरोपीला काल रात्री आम्ही कल्याण स्टेशन येथून ताब्यात घेतलं आणि आज आम्ही त्याला कोर्टात हजर केलं होतं। 30 तारखेपर्यंत आरोपीचा पोलीस रिमांड आहे। आरोपीनं आणखी कुठल्या ठिकाणी अशा प्रकारचे गुन्हे केलेले आहेत का याच्याबद्दल आम्ही अधिक तपास करत आहे।